परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वश झाले सगर. भिल्ले विदिले शारंगधर, झाला पुरंदर शस्त्र नयन. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विदिले सारंगधर, झाला पुरंदर शस्त्र नयन. कर्मे मनमत झाला से राख, कर्मे चंद्राशी घडला दोष. कर्मे भार वाते कुर्मशेष, कर्मे खरमुख ब्रह्मा देखा. कर्मे मनमत झाला से राख, कर्मे चंद्रासी घडला दोष. कर्मे भार वाते कुर्मशेष, कर्मे खरमुख ब्रह्म देखा. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विधिले शारंगधर, झाला पुरंदर शस्त्र नयन. कर्मे वासुकी लंकी दिवटा, कर्मे हनुमंता उदरी का सुटा. कर्मे शुकदेव गर्भी कष्टा, पाताळ वाटा बळी गेला. कर्मे वासुकी लंके दिवटा, कर्मे हनुमंता उदरी का सुटा. कर्मे शुकदेव गर्भी कष्टा, पाताळ वाटा बळी गेला. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विदिले शारंगधर, झाला पुरंदर शस्त्र नयन. कर्मे दशरथ वियोगा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ले विधिले शारंगधर, झाला पुरंदर शस्त्र नयन. कर्मे दुर्योधन धरणी नाशिले, कर्मे दुर्योधनादिरणी नासले. कर्मे पांडव महापंथी गेले, कर्मे सिंधू जळ शोषिले. नहुष झाला सर्प देखा,
कर्मे दुर्योधनाधी नाशिले कर्मे दुर्योधनाधीरणी नासले कर्मे पांडव महापंते गेले कर्मे सिंधू जळ शोषिले नवश झाला सर्पदेका परियेशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विधिले शारंगधर झाला पुरंदर शस्त्र नयन कर्माते शंभुमानी आपण किती पळशील कर्माभेन बाप रकुमा देवी वरा विठ्ठल शरण केली कर्मे निवारी नारायण कर्माते शंभुमानी आपण किती पळशील कर्माभेन बाप रखमा देवी वरा विठ्ठल शरण केली कर्मे निवारी नारायण परियसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विधिले शारंगधर झाला पुरंदर शस्त्र नयन कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीव तमसा राशी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता सामपातुम सरस्वती भगवती निशीस जाड्यापहम मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातमहं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समृद्ध ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राण तकलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरे देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय। ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय। ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारी। कारुण्य कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला 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 गोपाला। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।
मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरी वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देऊ आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देऊ आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देऊ आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, हरे राम राम राम, हरे राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई. ओम नमो नारायण वेद पारायण, लक्ष्मी नारायण सत्यनारायण. ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण. ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. श्री ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मायोग पीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं.
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग ओवी 75 ते 100। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसवेद्या आत्मरूपा। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासो अवधारी जो जय। तैसा समस्ता या भोजना, मी साक्षीभूत पै अर्जुना। येत प्रतिफळे भावना आपुलाली, आता याची परी जाण। चारी आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म विभागे। जे प्रकृतीची नि आधारे, जे प्रकृतीचे नि आधारे। गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विविंचली। यत एकची हे धनुष्य पाणी, परी झाले गा चहुवर्णी। ऐसा गुण कर्म कडसन, ऐसी गुण कर्म कडसनी केली सजे। यत एकची हे धनुष्य पाणी, परी झाले गा चहुवर्णी। ऐसी गुण कर्म कडसनी केली सजे। म्हणून ऐके पार्थ हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वता याची लागे। हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले। ऐशे जेने जाणितले तो सुटला गा। मागील मुमुक्षु जे होते, तिही ऐशिया जाणोनी माते। कर्मे केली समजते धनुर्धरा, परिते बीजे जैसी दगधली। नुगवतीची पेरिली, तैशी कर्मेची परितया झाले मोक्ष हेतू। येत अनिक ही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना। आपुलिये चाडे सज्ञाना, योग्यो नोहे। कर्म मनिपेते कवन, अथवा अकर्मा काय लक्षण। ऐशे विचारिता विचक्षण, गुंपोनी ठेले। जैसे का कुडे नाणे, खऱ्याचे नि सारखेपणे। डोळ्याचेही देखणे संशयो घाली। तैसे नैष्कर्म्य तेचे नि भ्रमे, घिवसी जत आहाती कर्मे। जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते। वांचुनी मूर्खाची गोटी कायशी, यत मोहले गा क्रांतदर्शी।
म्हणून आता त्याची पर्यशी सांगेन तुझं. तरी कर्म मनी जय स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे. ते सम्यक आधी जाणावे लागे ते, मग वर्णाश्रमासी उचित. जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेशी. पाटी जे निषिद्ध मनिपे, तेही बुझावे स्वरूपे. हे तुलेनी काही न गुंपे अपेशेची. यरवी जग हे कर्माधीन, ऐशी याची व्याप्ती गहन. परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली निष्कर्म्यता. कर्मसंगी निराशता फळाची आम, आणि कर्तव्य ते लागे. जया दुसरे नाही जगी, ऐशिया निष्कर्म्यता तरी चांगी. बोधली असे तरी क्रियाकलापू आघवा. अचरतू दिसे बरवा, तरी तो ये चिन्नी जाणावा ज्ञानी आगाम. जैसा का जळापाशी हुबा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे. तरी तो निभ्रांत ओळखे, मने मी वेगळा आहे. आत्वा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे. त्याची साचो कार्य जो पाहू लागे, तव रुख मने आचळम. तैसे सर्व कर्मी आसने, ते पुढे मानुनी वायाने. मग आपण या जो जाणे, निष्कर्म्यो ऐसा. आणि उदो असताचे निप्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे. तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. तो मनुष्या सारिका तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. तैसे जळा माझी न बुडे भानुबिंब, तेने न पाहता विश्व देखिले. न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोगे जात. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. न भोगिता भोगिले भोग्य जात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 31 म्हणजे ब्रह्मपत्रातील 6वा अध्याय. 6व्या अध्यायाचा 4था भाग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. हनुमान मने तुझे निबळे, म्या महावीर मारिले खळ. आता निर्दाळू हे दळ, रण कल्लोळ विचारुनी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपोलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान. जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी. जैसी वाटी गोडी माझ्या जीवा,
तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उदारी जो जे आपोले आपण देवा. ब्रह्म श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 31व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील 6व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. हनुमंतराया आपल्या शेपटी बरोबर संवाद साधताना स्तुती करतात, शेपटीची शाबासकी देतात. तुझ्याच जीवावर आतापर्यंत मी मोठमोठे महावीर दुष्ट दुर्जन खळ यांना मारलेलं आहे. आत्ताची ही राक्षस सेना आहे, ही तू आणि मी म्हणजे शेपटी आणि हनुमंतराया मिळून आपण दोघे जण विचार करून रणांगण गाजून हे चतुरंग दळ आहे हे निर्दाळून टाकू असा विचार हनुमंतराया शेपटीला सांगतात. मी जाते तू घाली वैरण ऐसे भरडू राक्षस सैन्य, डोळे जे उरती सघन रणकंदन करूयाशी. आणि मी जात्यासारखं काम करतो म्हणले, फक्त तू त्याच्यामध्ये धान्य घालायचं म्हणजे वैरण घालायचं काम कर. असं दोघं जण मिळून आपण हे राक्षस सैन्यानं ते भरडून काढू. आणि उरले सुरले जे मोठमोठे आहेत त्या सगळ्यांना मी पाहतो. हनुमंतराया म्हणतात, करावया सैन्य संवार कपिपुच्छाशी करोनी विचार, मग दिदला भुभुकार राक्षस भार खवळला. या इंद्रजिता बरोबर आलेल्या सैन्याचा संहार करण्यासाठी शेपटी बरोबर हनुमंतरायांनी गुज केलं, रामनामाचा भुभुकार केला. त्यावेळेस मात्र राक्षस सैन्य खवळलेलं आहे. येता देखोनी हनुमंत राक्षस वीर समस्त, होऊन या एकभूत शस्त्रे वर्षत समकाळ. हनुमंतराया समोर येत आहेत. हे सगळ्या राक्षस वीरांनी पाहिलं, सगळे एक झाले आणि एक होऊन सगळे हनुमंतरायावर एकाच वेळी शस्त्राचा वर्षाव करू लागले. बाणी खिळिले पृथ्वीसी शस्त्रे न समाती आकाशी, शस्त्रे बुजिले हनुमंतासी विरी राक्षसी गर्जनी. सगळ्या सैन्य दळातल्या वीरांनी महावीरांनी अतिरथींनी अनेक प्रकारची असणारी शस्त्रास्त्र बाण या हनुमंतरायाच्या दिशेने सोडले. सगळ्या असणाऱ्या पृथ्वीवर बाणच बाण दिसू लागले. आकाशात शस्त्राला मावायला जागा शिल्लक राहीना. हनुमंतरायाच्या भोवताली सगळेच बाणच बाण शस्त्र शस्त्र हनुमंतराया त्या शस्त्रामध्ये बुजवून गेले. आणि राक्षस वीरांनी मोठी गर्जना केली. हनुमान युद्धी निगरगट राक्षस हानिती भट सुभट, हानिता शस्त्रे होती पीठ आहा कटकट राक्षसा. हनुमंतराया निदडा वीर आहेत. हनुमंतराया कुणाच्याही बापाला घाबरत नाहीत. हनुमंतराया युद्ध करण्यामध्ये अतिशय मुरलेले कसबी अशा प्रकारचे योद्धे आहेत. निगरगट्ट ज्याला म्हणतात ही अवस्था हनुमंतरायाची आहे. त्यामुळं राक्षसाने किती जरी शस्त्राचा वर्षाव केला, किती जरी रणमार केला,
तरी वज्र शरीरी असणाऱ्या हनुमंतरायाच्या शरीरावर ती शस्त्र पीठ होतात आणि राक्षसामध्येच दुर्दशा निर्माण होते. हनुमंत निधडा वीर साहोनी त्यांचा शस्त्र संभार करावया सर्व संवार रणी मानणार खवळला. निधडे आणि पुरुषार्थी हनुमंतराया त्या सगळ्यांच्या शस्त्राचा मारा सहन करतात आणि या राक्षसाचा संहार करण्यासाठी आता मात्र रणांगणामध्ये मारुती दया खवळलेले आहेत. अस्वी अस्वाते मारित गजी गजा संहारित रती रताते उपटित वारो निमत सारथीसी. हनुमंतरायाने एका घोड्याच्या पायाला धरायचं आणि दुसऱ्या घोड्यावर दान दिसणं आदळायचं. एका हत्तीच्या पायाला धरायचं, दुसऱ्या हत्तीवर त्या हत्तीला फेकायचं. एक रथ उचलायचा, दुसऱ्या रथावर फेकायचा. अशा प्रकारे हनुमंतराया भयंकर युद्ध करू लागलेले आहेत. रथ असेल, घोडे असतील, सारथे असतील, या सगळ्यांचा चुराडा हनुमंतराया करू लागलेले आहेत. पायीचा पायी रगडीत विरे वीर पै झोडीत ध्वज शस्त्रे छत्रे मोडीत रणी पाडीत महामारे. जो पायाखाली आलाय त्याला पायाखाली रगडून हनुमंतराया मारू लागले. जबरदस्त वीरांना झोडपू लागले. त्या रणांगणामधले ध्वज, त्याचबरोबर छत्र चामर शस्त्र सगळ्यावरच हनुमंतराया रणांगणामध्ये महामार करू लागलेले आहेत आणि ध्वज शस्त्र छत्र मोडून टाकू लागलेले आहे. हनुमान युद्ध करी भिन्न पुच्चे करी भिन्न कंदन ते ऐका सावधान रणमर्दन पुच्छाचे. हनुमंतराया या चतुरंग सेनेबरोबर आगळं वेगळं युद्ध करू लागले. हनुमंतरायाचं युद्ध वेगळं म्हणले आणि शेपटीचं युद्ध वेगळं. हे दोघे मिळून रणकंदन करू लागले आणि राक्षसांचं मर्दन करू लागले. शेपटी सुद्धा राक्षसांचं रणमर्दन करण्याचं काम कशी करते याचं चिंतन सावधानतेने ऐका म्हणतात. शायसी प्रयुते मत्त हस्ती पुच्छे उपटोनी मारुती हस्तीच्या पिष्ट केल्या असती रणसमाप्ती गजदळा. 10,000 एवढे असणारे माजलेले हत्ती हनुमंतराया गर 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 शेपटीला धरून फिरवून आपटू लागले. हत्तीची हाड चुरा करण्याचं काम रणांगणामध्ये हनुमंतरायांनी केलं आणि जो हत्ती दळाची संख्या होती ती संपवली. विदारिता कुंभस्थळा विक्रा होय गजमुक्त माळा. विदारिता कुंभस्थळा विखरा होय गजमुक्त फळा. त्याची रणरंगी रंगमाळा अति सोहळा युद्धाचा. हत्तीचं जे असणार गंडस्थळ असतं ते असं नख्यानं फाडू लागले हनुमंतराया. हत्तीच्या गळ्यामधल्या मुक्ताफळाच्या माळा त्या इकडं तिकडं पसरू लागल्या. रणांगणामध्ये युद्धाचा सोहळा मोठ्या पराक्रमाने युद्ध कौशल्याने हनुमंतरायांनी तिथं मांडलेला आहे. उच्चरिगोनी सैन्यातळी महावीरा बांधोनी मोळी उपडी त्याशी भूतळी करी रांगोळी तळिल्यांची. हनुमंतरायाची शेपटी रणांगणामध्ये सर्व सैन्यामध्ये शिरून मोठमोठ्या महावीराची एकच मोळी बांधू लागलेली आहे. हिसक देऊन आपटू लागलेली आहे. जे खाली पडलेले आहेत
त्यांची रांगोळी हनुमंतरायाची शेपटी करू लागलेली आहे. अस्वतर खरवृष्ट पुच्छी बांधोनी अपार, तळी उभे अस्व संभार, पायी चकचूर करी त्यांचा. मग घोडे असतील, गाढव असतील, उंट असतील, असे अपार जे प्राणी सैन्यामध्ये आहेत म्हणले, ती हनुमंतरायाची शेपटी बांधू लागलेली आहे आणि एका एका घावात त्यांचा चक्का चूर करू लागलेले आहे. कपिपुच्छाचा महामार, रणी उठीला आकार, येरीकडे हनुमान वीर, करी रण मार तो ऐका. इकडे शेपटी भार बांधून अति रती महारथी, हत्ती, घोडे, गाढव ह्या सगळ्यांचा जीव घेऊ लागलेले आहे. रणांगणामध्ये रणांगण गाजवत असताना शेपटीनं महामारी चालू केलेली आहे आणि हनुमंतरायाही इकडं कसा रणमार करतात आणि त्या रणमारामुळं राक्षस सैन्यामध्ये एक हाहाकार उठलेला आहे, एक गजबज सुरू झालेली आहे. हनुमंतरायांनी कसा रणमार केला तो रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रोत्यांना म्हणतात, सावधानतेने ऐका. रागे हानिता थापडी, वीर मारित लक्ष कोडी, कोट्यानु कोटी पायी रगडी, मुष्टी पडी पाडी असंख्य. रागाला आलेले हनुमंतराया कोट्यावधी लक्षावधी जे असंख्य वीर आहेत ते झपाट देऊन पाडून मारू लागलेले आहेत. जे खाली पडलेले आहेत ते पायाखाली रगडून हनुमंतराया मारू लागलेले आहेत. काही जणांना बुक्क्यांचा प्रहार मुखावर करून हनुमंतराया मारू लागलेले आहेत. बहुत चिर फाळी नकाग्री, एके मारिले जानू चक्री, जानोवा आपाना बहुता मारी, अर्धचंद्री पै एके. काही जणाला आपल्या नख्यानी नखाग्री चिरडून मारण्याचं हनुमंतराया काम करू लागलेले आहेत. काही जणाला गुडघ्यावर टोले देऊन मारलेले आहे. काही जणाच्या तिरीवर गचांड्या देऊन गुडघे हाणून हनुमंतरायांनी कासावीस करून बहुतेक बऱ्याच राक्षसांचं निर्दळन हनुमंतरायांनी केलेलं आहे. आवळोनी उरावरी, वीर मारित शत सहस्री, तडवे हानोनी उपरा उपरी, लक्षांतरी मारित. हनुमंतराया मिठ्या देऊन एकमेकाला आवळून हजारो अशा वीरांना संपवू लागलेले आहेत. त्यांच्या डोक्यात, छातीवर म्हणजे उरीशिरी म्हणतात असे तडकाने हाणून लक्षावधी वीरांना हनुमंतराया अंगातल्या वळानं मारून संपवू लागलेले आहेत. देता भुभुकार प्रबळ, रणी उठीला हल्ल कल्लोळ, भेने करोनी मूत्रमाळ, प्राण तत्काळ सांडीला. हनुमंतरायांनी मोठ्यानं एक भुभुकार दिला, जय श्रीरामचा नारा केला, रणांगणामध्ये हल्ल कल्लोळ माजला आणि त्या भुभुक्कराच्या भेन त्या राक्षसांची लघवी आणि संडास संगच व्हायला सुरुवात झाली. काही जणांनी तर घाबरूनच प्राण सोडला. हनुमंताचे गिरा गजरे, आक्रंदोनी वाजी कुंजरे, रणी निमाली अपारे, लक्षांतरे वीर श्रेणी. हनुमंताने एवढा मोठ्यानं भुभुक्कार दिला, गिरा गर्जना केली आणि त्यामुळं हत्ती, घोडे रणांगणामध्ये लक्षावधी वीरश्रेणी
घाबरूनच मरू लागली. भोवता पुच्छाचा आवर्त मध्ये मारितो हनुमंत. झाला सैन्याचा अंत आला प्राणांत राक्षसा. हनुमंतराय मध्यभागी रणांगणामध्ये सैन्याचा चक्काचूर करत आहेत. शेपटी सगळ्यांना वेढा देऊन सगळ्यांना गोळा करण्याचं काम करत आहे. त्यामुळं शेपटीच्या वेड्यामुळं यांना बाहेर जायला कुठं वाट मिळत नाही. आणि हनुमंतरायांनी या वीरांचा प्राणांत करायला सुरुवात केलेली आहे. उच्च पुरविली से पाटी होऊन दी कुटुंब भेटी. लंका पाहून दी दृष्टी जीवासाठी राक्षसा. हनुमंतराय आता सगळ्या राक्षसाच्या जीवावर उठलेले आहेत. एकमेकाला आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबर भेट सुद्धा होऊ देत नाहीत. लंकेकडे पळून जायचं तर लांबच राहिलं म्हणले. आता लंका तर यांना बघायला मिळूच देणार नाहीत. सगळ्यांचं निर्दळन अशोक वाटिकेच्या ठिकाणी रणांगणाच्या ठिकाणी हनुमंतराय या राक्षसांच्या जीवावर उठून निर्दळन करू लागलेले आहेत. रणी महामारी हनुमंत उच्च पळ नेदी नगरात. जो तो लपे प्रेतात मिथ्या मूर्छित वीर श्रेणी. रणांगणामध्ये हनुमंतरायांनी महामार द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या महामारीमुळं सगळे राक्षस सेना घाबरून गेलेले. शेपटी कुणाला नगराकडे पळून जाऊ देत नाही. आणि त्यामुळं जीवाच्या आकांतानं जे मेलेले मोठमोठे राक्षसाची प्रेतदेहात ना त्या मुडद्याच्या आड काही लपू लागले. काही तर बेशुद्ध पडल्याचं सोंग घेऊन निवांत पडून राहू लागले. अशी राक्षस सैन्यातील वीरांची अवस्था झाली. एके घाये घाबरली वेडी एक नागवी उघडी. एक पडली उपडी मेली मडी होऊनी ठेली. एक दणका हनुमंतरायांनी दिला की घाबरून वेडी व्हायची राक्षस. काही तर नागवी उघडी व्हायची. काही तर उतानी तोंड करून पडली. काही तर मेलेल्या मड्यासारखी होऊन निश्चित पडली. झाडीला इंद्रजिताचा पादाडा केला सैन्याचा नितोडा. राम नामे हनुमान गाडा केला झगडा निज नेटे. इंद्रजिताचा गर्व हरण हनुमंतरायांनी केला. सैन्याचा सगळ्या नाश करून टाकला. रामनामाच्या जीवावर गाढे असणारे हनुमंतराय आपल्या निज सामर्थ्यावर निज नेटानं रामनामाच्या बळावर सगळ्या बरोबर हनुमंतरायांनी पुरुषार्थानं युद्ध केलं आणि सर्वांचं निर्दळन करण्याचा प्रयत्न केला. युद्ध झाले अति कर्कशी राणी निर्दळीले समस्तासी. हवन बाणे हनुमंतासी राक्षसाशी मारीत. अतिशय भयानक अतिशय कर्कश अतिशय दारुण रणयुद्ध हनुमंतरायांनी केलं. रणांगणामध्ये जे समस्त आले होते त्या सगळ्यांचं निर्दळन केलं. आपल्याला वीर म्हणावं पुरुषार्थी म्हणावं ही कुठलीही हाव हनुमंताच्या मनामध्ये नाही. मात्र मोठ्या वीरश्रीने हनुमंतराय सर्व राक्षसांना मारित आहेत. रथ भंगिले कोट्यानुकोटी मारिल्या स्वगजांच्या थाटी. क्षेत्रे भंगिली ती सृष्टी ध्वजा कोटी विखरल्या. कोट्यावधी रथ मोडले गेले. त्या रथाचे घोडे त्याचबरोबर हत्ती सारथी सगळ्यांचं निर्दळन हनुमंतरायांनी केलं. छत्र मोडून टाकली. कोट्यावधी ध्वज पताका विखरल्या गेल्या. अशुद्ध वात गडगडाटी ते चिरण नदी गाडी.
झाली या प्रेतांच्या दरडी गज करवडी महाग्राह. आणि काय सांगावं, हनुमंतरायांनी एवढी महामारी केली, लक्षावधी कोट्यावधी राक्षस मारली गेली. त्यामुळं तिथं रक्ताची नदी वाहू लागली आणि त्या रक्ताच्या नदीचा गडगड गडगड आवाज येऊ लागला. या रक्ताच्या असणाऱ्या रणांगतल्या नदीवर त्या मेलेल्या राक्षसांची प्रेत तरंगू लागली, वाहू लागली. मोठमोठ्या मगरी असाव्या, सुसरी असाव्या, अशी ती प्रेत दिसू लागली. तीर वाहती सपिच्छी त्याची माशेरन नदीसी, ओढणे वाहती कासवे जैशी सर्प सपुच्छिरन भाले. त्या तीरामध्ये ते असणारे म्हणले महावीर, मोठमोठे राक्षस वाहू लागले. तेच त्या रण नदीतले मासे समजा म्हणले. त्यांच्या हातातली शस्त्र ढाली ती त्या असणाऱ्या रक्ताच्या नदीमध्ये वाहू लागली. ती कासवासारखी दिसू लागली. आणि जे रणांगणातले त्यांच्या हातातले भाले होते, ते भालेही त्या असणाऱ्या म्हणले रक्ताच्या नदीमध्ये वाहू लागले. ते सापासारखे दिसू लागले. मेद मांसाती दुर्गम तेची दोही तिरीचा करदम, विक्राळ शिसाळे विक्रम सुश्री परम दोही भागी. सगळ्यांचं म्हणले तिथं चरबी मांस पडलेले आहे आणि त्याचा दोन्ही तीराला रक्ताच्या नदीमध्ये चिखल झालेला आहे. मोठमोठी असणारी राक्षसांची मुंडकी तुटून पडलेली आहे. असा विक्रम हनुमंतरायांनी केलेला आहे. आणि ही मोठमोठी विक्राळ शिसाळे म्हणजेच या रक्ताच्या नदीतल्या सुसरी समजा म्हणतात. मोक्ष सुखाची सुरवाडी रण नदी वाहे पुराडी, सर्वस्व त्यागे जो घाली उडी त्याची ये जोडी तो जोडे. आणि दुष्ट दुर्जन महापातकी चंडाळ कपटी निशाचरांना सुद्धा मोक्षाला पाठवण्याचं काम मोठ्या आवेशानं हनुमंतरायांनी केलेलं आहे. रणांगणामध्ये रक्ताची नदी वाहू लागलेली आहे. जो सर्वस्वाचा त्याग करून या नदीमध्ये उडी घालणार आहे त्याला मोक्ष सुखाची जोडी प्राप्त होणार आहे म्हणतात. ध्वजेसी वाहे रहंवरू त्याची सिडे सहित तारू, येते तारक श्रीरामचंद्रू पर पारू पाववी. आणि पताके सहित जे रथ आहेत म्हणले तेच त्या जहाजासारखे दिसू लागलेले आहेत. तेच जहाज समजा म्हणले. आणि इथं सगळ्यांना तारून नेणारे प्रभू रामचंद्र आहेत. त्या नावेचा, त्या जहाजाचा कप्तान किंवा नावेचा नावाडी म्हणून कोण आहेत तर भगवान परमात्मा श्री रामचंद्र आहेत. तो ऐलतीराहून पैलतीराला या नावेत जो जो बसेल त्याला नेऊन सोडतात. म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताच्या असणाऱ्या वारकरी संप्रदायाची पताका झेंडा रोवला पाहिजे आणि तो झेंडा हरिनामाचा असला पाहिजे. हरिनामाचा जर झेंडा आपण आपल्या हातामध्ये घेतला आणि आवडीनं जर आपण परमार्थाच्या नावेमध्ये बसलो तर भगवान परमात्मा आपल्याला सुख समाधान आनंद हे देऊनच टाकतात. पण मोक्ष सुख ज्याला चारी मुक्ती म्हणतात, समीपता, सरूपता, सलोकता आणि सायुज्यता प्रदान करतात, त्या भक्ताला ऐलतीराहून पैलतीराला नेऊन सोडण्याचं काम भगवान परमात्मा रामराया करतात.
म्हणून आपण परमार्थाच्या नावेमध्ये बसायला शिकलो पाहिजे. हरिनामाचा बोधाचा झेंडा हातामध्ये घेतला पाहिजे. त्यासाठी भगवत चिंतनाची गरज आहे असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला रामभक्तांना, हरिभक्तांना, वारकरी मंडळींना, श्रोते मंडळींना सांगतात. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नये भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती, सनरो भवसागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरिका, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भगवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहि भिन्न वपुयति, यश्यमति परमार्थ गती, सनरो भवसागर मुद्धरति. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भगवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा, सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपम, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्र हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.